घेऊन अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रेल्वे रुळाला बाजूलाच असणाऱ्या शेकडो घरांवरती रेल्वेनं आता तोडक कारवाई सुरू केलेली आहे। कारवाई सुरू असताना रहिवाशांनी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी केलेली आहे। रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचं काम सुरू होणार असल्यानं यामध्ये जी घरं बाधित होत आहेत त्यांच्यावरती आज जेसीबीनं तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आलेला होता। 3 दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे। दरम्यान इथे बाधित झालेल्या घरांना शहाड शहरामध्ये त्यांचं पुनर्वसन देखील केलं जाणार असल्याची माहिती आता रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते। मध्ये काही झोपड्यांचे सर्वेक्षणामध्ये नंबर राहून गेलेत, नजर चुकीने राहून गेलेत। काही वेळेला लोक गावी गेली होती लॉकडाऊन मध्ये म्हणून राहून गेलेत, परंतु आज रेल्वे प्रशासन कुठल्या प्रकारचा ज्यांना आयडी नाही त्यांना कॉपरेट करत नाही, त्यामुळे काही लोक बेघर पण झालेली आहेत। फक्त आमचं डोळे पुसण्याचं काम केलेलं आहे। घर दिलंय पण तिथं आम्ही राहू शकत नाही अशी ती परिस्थिती आहे। त्यांनी आम्हाला कधी माणूस म्हणून पाहिलेलंच नाहीये। फक्त त्यांचं एक फॉर्मॅलिटी की बाबा घर तोडलेत रेल्वेने, त्यांना घरात द्या। 22 माळ्याची इमारत आहे। आमच्या इथं वृद्ध महिला, अपंग माणसं आणि काचपत्री लेडीज आहेत, ते अक्षरशः 3ऱ्या 4थ्या माळ्यावर चढू शकत नाहीत। आता इथं आमचं घर तोडत आहे आणि तिथं कुठलीही सुविधा नाहीये।